हॅलो फ्रेंड्स स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी चॅनलमध्ये मी चंचल आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आत्तापर्यंत आपण स्वर म्हणजे काय आणि स्वरांचे प्रकार बघितले होते, बेसिक बघितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अशा व्यंजनांच्या प्रकारांमधला जो पहिला मुख्य प्रकार आहे व्यंजनाचा, तो आहे स्पर्शव्यंजनाचा प्रकार. ओके, हे स्पर्शव्यंजनाचे प्रकार आपण तक्त्यामध्ये या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहे, ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अशा स्पर्शव्यंजनाचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यामधले आज आपण 3ही प्रकार थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि आवडतं नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करू. तर असे स्पर्शव्यंजनाचे 3 मुख्य प्रकार आहेत. कठोर व्यंजन, मृदू व्यंजन आणि अनुनासिक या 3 मुख्य प्रकारांमध्ये हे स्पर्शव्यंजन विभागलेले आहेत. ओके, पहिलं बघूयात कठोर व्यंजन काय आहे ते. ओके, हे कठोर व्यंजन आपल्याला माहिती आहे क, च, ट, त, प या 5 वर्गांमध्ये जितके पण वर्ण येतात ते स्पर्शव्यंजन म्हणून गणले जातात. अशा कठोर व्यंजनांचा जो वर्ग आहे तो कोणता आहे? क, ख, च, छ. आय होप तुम्हाला क्लिअर दिसतंय. तर क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे एकूण 10 वर्ण आहेत जे की कठोर व्यंजनामध्ये येतात. हे स्पर्श व्यंजनातून हे वर्ण येतात. ओके, नेक्स्ट 3 असे वर्ण आहेत जसे की श, श आणि स. हे एकूण 3 वर्ण असे आहेत जे की कठोर व्यंजनामध्ये येतात. मग एकूण कठोर व्यंजन किती झाले? तर एकूण कठोर व्यंजन 13 झाले. ओके, अशी 13 वर्ण आहेत जी की कठोर व्यंजनामध्ये गणली जातात. ओके, मग हे कठोर व्यंजनाचं वैशिष्ट्य काय आहे, काय याला कठोर व्यंजन म्हणलं आहे आणि याला संस्कृतमध्ये काय म्हणतात हेही आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. ओके, कठोर व्यंजन आहेत अशी कठोर व्यंजने जी की 13 आहेत ती उच्चार करायला कशी आहेत? कठीण आहेत. उच्चार करण्यास कठीण आहेत. ओके, मग ही उच्चार करण्यास कठीण का आहेत? मग हा उच्चार नेमका कसा होतो? त्या अगोदर अशा कठोर व्यंजनाला अजून 2 नावे आहेत. कोणकोणती? तर अघोष व्यंजन आणि श्वास व्यंजन. ओके, अशा कठोर व्यंजनाला 2 नावे आहेत अजून, अघोष व्यंजन आणि श्वास व्यंजन. यालाच कठोर व्यंजनसुद्धा म्हणतात. ओके, आता हे अघोष व्यंजन काय आहे नेमकं? तर या अघोष म्हणजेच काय? तर ज्या ध्वनीच्या उच्चारणात स्वरतंतूंमध्ये कंपन होत नाही, कंपन होत नाही त्या ध्वनीला म्हणायचं अघोष. ओके, अघोष व्यंजन. मग हे अशी वर्ण आहेत, ही अशी एकूण 13 वर्ण आहेत जी की कठोर व्यंजनामध्ये असतात. तेव्हा त्यांचा जेव्हा उच्चार आपण करत असतो तेव्हा ध्वनीच्या त्या उच्चारणामध्ये क, ख, च, छ, ट, ठ तुम्ही यांचा उच्चार करून बघा. ते यांच्या उच्चारणामध्ये काय होत आहे की स्वरतंतूंमध्ये कंपन होत नाही आहे. ओके, स्वरतंतूंमध्ये कंपन होत नाही आहे म्हणजे काय? आता क मध्ये अ हा स्वर असेल तर ते अ हा स्वर उच्चारत असताना व्हायब्रेशन होत नाही, कंपन होत नाही. ओके, जसं की ट, ठ, त, थ यांचा जो उच्चार आहे यातील जो स्वरतंतू आहे, जो स्वराचा उच्चार आहे त्यामध्ये व्हायब्रेशन होत नाही, नाद तयार होत नाही. ओके, म्हणून या ध्वनींना काय म्हणायचं? अघोष व्यंजन म्हणायचं आहे. ओके, आता याला श्वास व्यंजन का म्हणायचं मग? तर यामध्ये ज्या ध्वनींच्या उच्चारणात फक्त श्वासाचा वापर होतो आणि अशा श्वासातून जेव्हा उष्णता निर्माण होते त्याला काय म्हणायचं? श्वासध्वनी असे म्हणायचं. मग हे एकूण 13 वर्ण कठोर वर्ण ही काय आहेत? श्वास व्यंजन आहेत, श्वासध्वनी आहेत. ओके, आय होप तुम्हाला समजतंय. आता या अघोषचा जो मराठी अर्थ आहे तो कसा आहे नेमका? अघोष म्हणजेच काय? मराठीतून आवाजहीन असं त्याला म्हणतात. आता आवाजहीन म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये जे स्वरतंतू आहे त्यांचं कंपन होत नाही, कंपन न होणारा, स्वरतंतूंमध्ये कंपन न होणारे असे ध्वनी आहेत की त्याला म्हणायचं अघोष. ओके, आय होप समजलंय तुम्हाला. अशी एकूण 13 वर्ण आपण बघितली ती या प्रकारे आहेत. ओके, आणि याला संस्कृतमध्ये काय म्हणायचं मग? तर अशी कठोर व्यंजनं आहे त्याला संस्कृतमध्ये विवार व्यंजन असे म्हणतात. ओके, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारण्यात येतं. ओके, याला आपण म्हटलं कठोर व्यंजनाला संस्कृतमध्ये विवार असं म्हणतात. आता याला विवार असंच का म्हणायचं? तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या. विवार या शब्दाची जी कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, ती संस्कृतमध्ये कशा पद्धतीनं आहे? तर विवारचा अर्थ नेमका काय आहे की या वर्णांचा उच्चार करताना, कोणत्या वर्णांचा उच्चार करताना? तर या कठोर वर्णांचा उच्चार करताना, या 13 वर्णांचा उच्चार करताना काय होतं आहे की कंठाचे प्रसरण होते.
ओके, कंठाचे प्रसरण होते. प्रसरण होणे म्हणजे काय, तर एक प्रकारे कंठ हा खुला होणे. मग हे जे आपण वर्ण म्हणालो क ख छ छ ट ठ त थ प फ श श आणि स, हे जे वर्ण आपण बोलतोय तर हे बोलत असताना हा जो कंठ आहे या कंठामध्ये काय होत आहे, प्रसरण होत आहे, म्हणजे तो कंठ खुला होत आहे. ओके, उच्चार करून बघा. क ख, तर हा जो कंठ आहे तो कसा होत आहे, प्रसरण होत आहे, खुला होत आहे उच्चार करत असताना. म्हणून या व्यंजनांना काय म्हणायचं, विवार असं म्हणायचं. आणि ही संस्कृतची कन्सेप्ट आहे. विवारचा अर्थच आहे की कंठाचे प्रसरण होणे. मग कधी प्रसरण होणार आहे, तर अशी कठोर व्यंजनांचे 13 वर्णांचा उच्चार जेव्हा आपण करत असतो तेव्हा कंठाचे प्रसरण होते, म्हणजेच कंठ हा खुला होतो. त्या बेसिसवर त्याला संस्कृतमध्ये विवार असे म्हणतात. आता लक्षात घ्या, कठोर व्यंजनाला काय काय म्हणलेलं आहे. कठोर व्यंजनाला अघोष व्यंजन म्हणलेलं आहे, श्वास व्यंजन म्हणलेलं आहे आणि संस्कृतमध्ये त्याला विवार व्यंजनसुद्धा म्हणलेलं आहे. हे चारही शब्द फार महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारून झालेले आहेत. गोंधळात टाकण्यासाठी अघोष व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जातं, ऑप्शनमध्ये टाकलं जातं. ऑप्शनमध्ये यापैकी कोणतेही असे ऑप्शन 4 येतील आणि त्या 4 ऑप्शनमध्ये यापैकी कोणतंही येईल आणि एखादं मृदू व्यंजन येईल किंवा अनुनासिक येईल, तर तुम्हाला त्यामध्ये कळालं पाहिजे, गोंधळात न पडता हे कळालं पाहिजे की कठोर व्यंजन, अघोष व्यंजन, श्वास व्यंजन आणि विवार व्यंजन हे चारही काय आहेत, एकच आहेत. कोणकोणते आहेत, तर ते आहेत क ख छ छ ट ठ त थ प फ श श आणि स. ओके, अशी ही 13 वर्ण आहेत जी कठोर व्यंजनामध्ये येतात. ओके, आपण बघितलं स्पर्श व्यंजनाचा पहिला प्रकार कठोर व्यंजन. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल, डाऊट असेल, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. स्पर्श व्यंजनाचा दुसरा मुख्य प्रकार आहे मृदू व्यंजन. आता ही मृदू व्यंजने कोणकोणती आहेत, आपण स्पर्श व्यंजन बघितलेले आहेत क च ट त प, यामधील जे 5 वर्गामध्ये आहेत, असे एकूण 25 वर्ण आहेत. त्या 25 वर्णांपैकी मराठीमध्ये, ओके लक्षात घ्या, मराठीमध्ये ग घ ज झ ड ढ द ध ब भ हे एकूण 10 वर्ण जे की स्पर्श व्यंजनातून येतात. ओके, तसेच य र ल व हे एकूण 4 वर्ण जे की अंतस्थ आहेत. ओके, असे एकूण 10 वर्ण आणि हे 4 अंतस्थ हे मिळून किती होतात, 14 वर्ण. मग असे 14 वर्ण असे आहेत जे की मृदू व्यंजन म्हणून गणली जातात. ओके, कळालं, लक्षात घ्या. आता ही आपण बघितलं मराठीमध्ये. ओके, आता संस्कृतमध्ये मृदू व्यंजने किती आहेत, तर यामध्ये संस्कृतमध्ये ग घ न, ओके, ज झ य, ड ढ अण, द ध न, ब भ म, तर यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, या अनुनासिकाला सुद्धा त्यांनी समावेश केलेला आहे, इन्क्लूड केलेला आहे संस्कृतमध्ये. ओके, मृदू व्यंजनांमध्ये अनुनासिकाला सुद्धा त्यांनी समावेश करून घेतलेला आहे. पण आपल्या मराठीमध्ये मृदू व्यंजनांमध्ये केवळ या 10 वर्णांचा आणि हे 4 अंतस्थ असे एकूण 14 वर्णांनाच आपण येथे मृदू व्यंजनांमध्ये गणलेलं आहे मराठीमध्ये. ओके, आता यांची वैशिष्ट्य काय आहेत ॲज अ मृदू व्यंजन म्हणून, तर ही एकतर हळुवार आणि कोमल उच्चारली जातात. ओके, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिकली जर करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे वैशिष्ट्य का आहे ते. ओके, उच्चार करून बघायचा आणि उच्चारामध्ये तुम्हाला काय जाणवतं, तर हळुवारपणा आणि कोमल उच्चारली जातात ही वर्ण, मृदू वर्ण, म्हणून त्यांना मृदू वर्ण म्हणायचं, मऊ वर्ण म्हणायचं. ओके, या मृदू वर्णालाच अजून नावे आहेत, जशी की घोष व्यंजन आणि नाद व्यंजन आहेत. जसं कठोर वर्णाला सुद्धा त्यांची वेगवेगळी नावे होती, तुमच्या लक्षात असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके, तसेच मृदू व्यंजनाला सुद्धा वेगवेगळी नावे आहेत. त्याच्यामध्ये त्याला घोष व्यंजन आणि नाद व्यंजनसुद्धा म्हणतात आणि याला संस्कृतमध्ये सुद्धा नाव आहे, ते नाव आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता घोष व्यंजन काय आहे नेमकं, याला घोष संकल्पना का दिली, तर लक्षात घ्या, इथे जे घोष आहे ते घोष म्हणजे काय, तर ज्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये स्वरतंतूंमध्ये कंपन होते. ओके, लक्षात घ्या, ज्या ध्वनीच्या उच्चारणामध्ये म्हणजेच या मृदू वर्णांमध्ये, अशा 14 मृदू वर्णांमध्ये काय होत आहे की त्यांच्या उच्चारणामध्ये स्वरतंतूंमध्ये कंपन होत आहे, म्हणजे यातील जो स्वर आहे तो कंपन होत आहे. करून बघा, ग घ ज झ ड ढ
हे उच्चार तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा आणि प्रॅक्टिकली करत असताना तुमच्या लक्षात येईल त्यामध्ये काय होत आहे, व्हायब्रेशन होत आहे. कठोर व्यंजनांचा उच्चार करा लगेच आणि तुम्हाला ते उच्चार करत असताना लगेच जाणवेल की कठोर व्यंजनांचा उच्चार करत असताना व्हायब्रेशन होते की नाही, किंवा मृदू व्यंजनांमध्ये स्वरतंतूंमध्ये कंपन होते का, व्हायब्रेशन होते का, हे तुम्ही प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे. ओके. मृदू व्यंजनांचा उच्चार करताना स्वरतंतूंमध्ये कंपन होते, व्हायब्रेशन होत असते. ओके. म्हणून त्यांना घोष व्यंजन असे म्हणायचं. ओके. घोष व्यंजन का म्हणायचं, कारण स्वरतंतूंमध्ये कंपन होते जेव्हा या वर्णांचा आपण उच्चार करत असतो. ओके. आता नाद काय आहे मग, तर लक्षात घ्या, हळूवार आणि कोमल उच्चाराने काय होत आहे, हळूवार आणि कोमल उच्चाराने काय तयार होत आहे, एक नाद तयार होत आहे, एक लय तयार होत आहे. आणि अशा नाद आणि लय तयार होण्यामुळे त्याला नादव्यंजनसुद्धा म्हणतात. ओके. यामध्ये काय होत आहे, कंपन होत आहे आणि ते कंपन काय करत आहे, एक हळूवारपणे प्लस हळूवार आणि कोमल त्याचा उच्चार होत आहे आणि त्यामुळे त्याचं जे लय तयार होत आहे ते नाद तयार होत आहे, त्यामुळे त्याला नादव्यंजनसुद्धा असं म्हणायचं. ओके. आता या मृदू व्यंजनाला संस्कृतमध्ये काय म्हणतात, संवार असे म्हणतात. आता हे संवार व्यंजनाची संकल्पना काय आहे हे आपण बघू. संस्कृतचाच रेफरन्स घेतलेला आहे इथे. ओके. आणि आपण बऱ्याच गोष्टी संस्कृतमधूनच घेतलेल्या आहेत ॲज अ इज. त्याच्यामुळे संस्कृत आपली आजी आहे आणि मराठी आपली आई आहे, त्याच्यामुळे दोघींचाही हात सोडून आपल्याला जमणार नाही. ओके. आता बघूयात की अशा संस्कृतमध्ये मृदू व्यंजनाला संवार म्हणतात, तर ही संवार ही संकल्पना काय आहे ते. संवार म्हणजे बंध वर्ण. मग बंध वर्ण म्हणजे नेमका काय, तर जेव्हा ज्या वर्णांचा उच्चार करते वेळी हवेचा मार्ग बंद होतो. ओके. हवेचा मार्ग बंद होतो. उच्चार करून बघा या वर्णांचा, मृदू वर्णांचा, आणि तुम्ही लक्षात घ्या की हे उच्चार करत असताना हवेचा मार्ग बंद होतोय की नाही ते. ओके. अशा वेळी ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग बंद होतो त्यांना म्हणायचं संवार व्यंजन. ओके. तसेच त्याला संवृत्तसुद्धा म्हणतात. आता संवृत्त अजून यामध्ये बरेच संकल्पना आहे संवृत्तामध्ये, आपण ते पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात जेव्हा आपण संवृत्त ही संकल्पना पाहू तेव्हा. ओके. पण इथे लक्षात घ्या, संवार म्हणजेच काय की एक असा बंदवर्ण आहे. बंदवर्ण असा आहे की त्याचा उच्चार करते वेळी काय होणार आहे, हवेचा मार्ग बंद होणार आहे. उच्चार करून बघा, ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ. हे करत असताना काय होतं आहे, कंठ कसा होतो आहे, आकुंचन पावते, प्लस काय होतं आहे, हवा बंद होत आहे. म्हणून याला म्हणायचं संवार. संस्कृतची जी संकल्पना आहे संवार, त्याचा अर्थच हा आहे की हवेचा मार्ग बंद होणे. मग अशा वर्णांचा उच्चार करत असताना, मृदू वर्णांचा उच्चार करत असताना हवेचा मार्ग बंद होतो, म्हणून त्याला संवार वर्णसुद्धा म्हणतात. ओके. आय होप तुम्हाला समजले. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजेल अशी मी आशा करते. तरीही जर तुम्हाला काही डाऊट असेल, समजलं नसेल, तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके. तर अशा स्पर्श व्यंजनाचा तिसरा मुख्य प्रकार आता बघणार आहोत आपण की अनुनासिक व्यंजन आहे. मग हे अनुनासिक कोणकोणते आहेत, तर आपण बघितलेलं आहे स्पर्श व्यंजनामध्ये जे क, च, ट, त, प या 5 वर्गांमधील जे 5व्या क्रमांकाचे वर्ण आहेत हे सर्व काय आहेत, हे सर्व आहेत अनुनासिक. हे जे 5व्या क्रमांकाचे, प्रत्येक गटातील जे 5व्या क्रमांकाचे वर्ण आहेत त्यांना आपण मराठीमध्ये अनुनासिक असे म्हणतो. ओके. आता हे अनुनासिक ही जी संकल्पना आहे ही आपण बघू. तर लक्षात घ्या, प्रत्येक वर्गातील शेवटचा वर्ण, आता यामध्ये हा जो क, च, ट, त, प आहे, या प्रत्येक वर्गातील शेवटचे वर्ण हे काय आहेत, आपले अनुनासिक आहेत. ओके. जसं की न, य, ण, न, म हे 5 वर्ण आहेत जे की अनुनासिक म्हणून गणले जातात. ओके. आता यांचा उच्चार कसा होतोय, तर लक्षात घ्या इथे हे 5 अनुनासिक उच्चारत असताना नाक आणि तोंड, ओके, लक्षात घ्या इथे हे अनुनासिक उच्चारत असताना नाक आणि तोंड या दोन्ही माध्यमातून उच्चारली जातात ही अनुनासिके. ओके. उच्चार करून बघा आणि लक्षात ती अवेअरनेस आणून तुम्ही हे लक्षात घ्या की हे 5 वर्ण उच्चार करत असताना नाक आणि तोंडाचा वापर होतोय की नाही ते. ओके. मग यामध्ये जसं की फॉर एक्झाम्पल बघा, ॲ आणि उच्चार करत असताना तुमच्या लक्षात येईल की नाक आणि तोंड या दोघांमध्ये, नाकामध्ये हलकंसं व्हायब्रेशन होतं आणि यांचा उच्चार तोंडातूनही होतो. मग असे दोनही माध्यमातून यांचा उच्चार होतो, त्याला अनुनासिक असे म्हणायचं. ओके. आता या अनुनासिकालाच अजून एक संकल्पना आहे, नाव आहे परसवर्ण.
अनुनासिकालाच परसवर्ण सुद्धा म्हणतात. मग ही परसवर्ण ही संकल्पना काय आहे ते. ओके, हे परसवर्ण म्हणजे काय मग, तर अनुस्वार हा व्यंजनाच्या अनुनासिकाने म्हणजे पंचम वर्णाने दाखवतात. ओके, हे जे परसवर्ण आहे याची जो मीनिंग आहे तो हा सांगतो की जो अनुस्वार आहे हा अनुस्वार हा व्यंजनाच्या अनुनासिकाने म्हणजेच या 5 वर्णाने दाखवला जातो. कोण, अनुस्वार दाखवला जातो. म्हणजेच अनुस्वाराच्या ठिकाणी या 5 वर्णांनी स्थान घेतात, त्याला म्हणायचं परसवर्ण. ओके, हा काय आहे, हा आहे अनुस्वार. ओके, आणि अनुस्वाराच्या ठिकाणी व्यंजनाच्या प्रत्येक गटातील प्रत्येक गटाच्या वर्गातील अनुनासिकाने त्या अनुस्वाराचे स्थान घेतलं असतं. अनुस्वाराचं स्थान घेईल त्यावेळेस त्याला गणलं जातं परसवर्ण. ओके, आय हॅव समजली कन्सेप्ट. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. ओके, की यामध्ये आपल्याला टीप तयार होते. कोणती टीप तयार होते, तर पहिली आहे की हा जो अनुस्वाराचा उच्चार आहे हा केवळ नाकातून होतो. ओके, अनुस्वाराचा उच्चार केवळ नाकातून होतो आणि परसवर्ण अनुनासिकाचा उच्चार हा नाक आणि तोंड या दोन्हींच्या माध्यमातून होतो. ओके, करून बघा प्रॅक्टिकली. आणि जे गैर अनुनासिक आहेत, मग गैर अनुनासिक मग हे अनुनासिक सोडून जे बाकीचे सर्व आहेत ते गैर अनुनासिक आहेत. ओके, मग असे गैर अनुनासिकांचा ध्वनी फक्त तोंडातून होत असतो. जी बाकीची वर्ण आहेत, जी व्यंजनं आहेत ती गैर अनुनासिक आहेत आणि त्यांचा उच्चार हा तोंडातून होत असतो. ओके, आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघू आपण, ही संकल्पना बघू की अनुस्वाराच्या ठिकाणी व्यंजनाचं अनुनासिक कशा पद्धतीने येतं त्याचा नियम आता आपण बघणार आहोत. खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जातं, गटागटामध्ये शब्द देऊन विचारतात, त्याच्यामुळे हे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल आहे गंगा. आता तुम्हाला क्लिअर दिसतंय. उदाहरणार्थ आहे गंगा. ओके, आता या ठिकाणी आपण जे लिहिलं मराठीमध्ये असं अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये गंगा लिहिलं. आता हे गंगा लिहित असताना या अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट खणखणीत होतो आणि या अनुस्वाराचा उच्चार नाकातून होतो. गंगा करून बघा, गंगा. ओके, मग या ठिकाणी हे जे अनुस्वाराच्या ठिकाणी हे जे न आलेलं आहे, जे की काय आहे, अनुनासिक आहे, ते कशा पद्धतीनं आलेलं आहे ते बघूयात आपण. आता लक्षात घ्या, हे जे अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या समोर कोणता वर्ण आलेला आहे, ग आलेला आहे. ओके, ग आलेला आहे. ग कोणत्या वर्गातील आहे, क च ट त प. ओके, मग क वर्गातील शेवटचा अनुनासिक कोणता आहे, न आहे. ओके, मग या ठिकाणी आपण या अनुस्वाराचं काय केलं, न केलं. आलं लक्षामध्ये. आपल्याला या अनुस्वाराच्या ठिकाणी अनुनासिक घ्यायचं आहे तर त्याच्याच ठिकाणी एक नियम आहे. तो नियम सांगतो की अनुस्वाराच्या पुढे जो कोणताही वर्ण असेल त्या वर्णाच्या वर्गातील शेवटचा अनुनासिक जे आहे त्याच वर्णाच्या वर्गातील अनुनासिक आपल्याला इथे घ्यायचा आहे अनुस्वाराच्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये तुमच्या. म्हणून या ठिकाणी जे गंगाचं स्वरूप आहे ते अशा पद्धतीनं गंगा झालेलं आहे. ओके, गंगा. ओके, नेक्स्ट आहे कंप. आता हा जो कंप आहे हा कंप मराठीमध्ये अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये कंग लिहिला. ओके, जे कंगमधील जो अनुस्वार आहे त्या अनुस्वाराच्या पुढे काय आहे, प आहे. ओके, अनुस्वाराच्या पुढे काय आहे, प आहे. ओके, आता इथे लक्षात घ्या, अनुस्वाराच्या पुढे इथे काय आहे, प आहे. ओके, मग या अनुस्वाराच्या पुढचा वर्ण कोणताही असो त्या वर्णाच्या वर्गातीलच अनुनासिक आपल्याला त्या अनुस्वाराच्या ठिकाणी घ्यायचा आहे. हा नियम आहे अनुस्वाराचा आणि अनुनासिकाचा. ओके, मग या ठिकाणी अनुस्वाराच्या पुढे प आलं. प वर्गातील शेवटचा अनुनासिक कोणता आहे, तर म आहे. ओके, म्हणून या ठिकाणी या कंपचं अशा पद्धतीनं कंप झालं. म्हणजेच या अनुस्वाराचं म मध्ये रूपांतर झालं, अनुस्वाराचं म या अनुनासिकामध्ये रूपांतर झालं. ओके, कळालं आता की इथे म कशा पद्धतीनं आला ते. ओके, आहे तुम्हाला समजले अशी मी आशा करते. त्यामुळे मी तुम्हाला हे 2 उदाहरणं दिलेली आहेत, घंटा आणि चंचल. मग हे 2 अशी उदाहरणं आहेत जी की जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये याचं जे परसवर्ण रूप आहे, अनुनासिक रूप आहे, या 2 शब्दांचं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यावरून मला असं समजून येईल की तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत, समजलेले आहेत. ओके,
तरीही यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. एकदा फास्ट ट्रॅकमध्ये सांगते की अनुनासिक ही संकल्पना काय आहे ते. ओके, अनुनासिक आहेत असे 5 वर्ण आहेत. कचट तप या प्रत्येक वर्गातील शेवटचा वर्ण हा अनुनासिक आहे. या अनुनासिक हा 5व्या स्थानी आहे, त्याच्यामुळे याला पंचम वर्णसुद्धा म्हणतात. ओके, याचं वैशिष्ट्य आहे की या अनुनासिकांचं असं वैशिष्ट्य आहे की त्यांचा उच्चार करत असताना नाक आणि तोंड या दोन्हींच्या माध्यमातून उच्चार होतो अनुनासिकाचा. ओके, तर जे अनुनासिक आहेत त्याला आपण परसवर्ण असे म्हणले. परसवर्ण म्हणण्याचं कारण होतं की अनुस्वाराच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अनुस्वाराच्या पुढे येणारा जो कोणताही वर्ण असेल त्याच वर्णाच्या वर्गातील आपल्याला काय करायचं आहे, पंचमवर्ण घ्यायचा आहे, जो की आपण उदाहरणाद्वारे बघितलेला आहे. ओके, मग हा जो अनुस्वाराचा उच्चार आहे तो कसा आहे, तो हा जो अनुस्वाराचा उच्चार आहे हा केवळ नाकातून होतो. ओके, हे वैशिष्ट्य आहे अनुस्वाराचं. जेव्हा अनुस्वाराचा उच्चार नाकातून होतो तो स्पष्ट आणि खणखणीत असतो. ओके, मग असे जे गैर अनुनासिक आहेत ते असे ध्वनी फक्त तोंडातून उच्चारले जातात. अनुनासिक सोडून जितके पण वर्ण आहेत, व्यंजन आहेत, ते सर्व कसे असतात, गैर अनुनासिक आहेत आणि त्यांचा उच्चार हा तोंडातून होत असतो. ओके, आय होप तुम्हाला समजलं आहे फास्ट ट्रॅकमध्ये. तरीही यामध्ये काही डाऊट असेल, समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. आणि जर तुम्हाला रेफरन्स थ्रू कोणते अजून पॉईंट्स माहीत असतील यामध्ये ॲड करण्यासाठी तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. जर चॅनल आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.